आणि खरं सांगायचं तर मला कधी आयुष्यातही वाटत नव्हते की मी आपल्यासमोर उभी राहून अशा पद्धतीने मला बोलावं लागेल. आणि मला साठी जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आता मी इथे असताना त्या इमारत झाली मला या इमारतीसाठी निधी दिला माहिती होता आणि प्रत्येक समाजासाठी जे काही लागेल त्याच्या पुढे होऊन जरी कोण असं तरी ते काम करून घेऊन देण्याची जी वृत्ती होती त्यांना थोडंसं की प्रत्येक समाजातला प्रत्येक घटक त्याला चांगल्या सुखसोयी मिळायला पाहिजे, चांगला शिकला पाहिजे. आणि म्हणून दादांनी तालुक्यातल्या प्रत्येक समाजासाठी कुठल्या ना कुठल्या परीनं समाज मंदिर घ्या, हॉस्टेल घ्या, सभागृह घ्या, प्रत्येक मंदिरासाठी जिथे किती मुलं अभ्यास करू शकतात अशा अभ्यासिकांचा सुद्धा दादांनी जागा देऊन त्यासाठी खोल्या बांधल्या. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारावरती चालत असताना दादांनी नेहमीच सगळ्या समाज बांधवांना एकत्र पुढे घेऊन जाण्याचं काम सातत्याने केलेलं आहे. प्रत्येक समाजातला प्रत्येक घटक आपल्याबरोबर कसा पुढे येईल हेच आदरणीय दादांनी नेहमी पाहिलं. आणि खरं सांगायचं तर 2-2.5 महिन्यापूर्वी जी अत्यंत दुर्दैवी घटना ती की आपल्या सर्वांनाच पोरकं करून गेली. आणि खरं सांगायचं तर मला कधी आयुष्यातही वाटत नव्हते की मी आपल्यासमोर उभी राहून अशा पद्धतीनं मला बोलावं लागेल. कधी काळजी करत नाही. धनगर समाज तुमच्या पाठीशी कायम राहील. असं दादाचं भाषण चाललं होतं पादाऱ्यात आणि खासदार केलं तुमच्याकडे. दादा म्हणले हनुमंतराव कुणीच नाही माझ्या. दादा म्हणलं काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठ. म्हणजे हनुमंतराव तुम्ही मागा, तुम्ही कुणाच्या बापाला घेत नाही. युट्यूब आणि तुम्ही सगळे पाठीशी काय म्हणूनच दादा आज त्या उंचीवर पोहोचले. ते कधीच पोहोचले नसते कारण दादांच्या सर्वोच्च स्थानी जाण्यासाठी बारामतीचा प्रत्येक जण कारणीभूत आहे आणि दादा ते कधीच विसरत नव्हते. आणि म्हणून दादांचा सतत सातत्यानं 24 तास हाच प्रयत्न असायचा की मी बारामतीसाठी काय करू. बारामतीची लोक म्हणजे त्यांचा श्वास आणि त्यांच्यासाठी 24 तास मी काय केलं पाहिजे हाच त्यांच्यामध्ये विचार असायचा. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी सुद्धा सगळ्या निवेदनात हक्कच पडलेला होता. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी बारामतीच्या लोकांसाठी काम करत होते, काम केलं. दादांच्या नंतर एवढ्या सगळ्यांना पोरकं झालेलं मलाही पाहलं नाही. आणि दादांचं नेहमीच शिकवण असायची सगळ्यांना की आपण कुठल्याही संकटाला कधी घाबरायचं नाही, त्याला तोंड द्यायचं. दादांच्या अंतविधीला जो जनसमुदाय लोटला होता, शेवटी आपल्या गावातले रस्ते सगळ्या बाजूनी बारामतीला बंद करायला लागले. एवढी गर्दी झाली आणि तेव्हा सगळ्यांनाच कळलं की दादा काय होते. आणि खरं सांगायचं तर एखाद्या माणसाची महती कळायला मला होच लागतं का. दादा गेल्यानंतर सगळ्या जनतेला वाटलं की आमचा आधार गेला. आपण सगळेच दादांच्या आधारावर त्यांच्या सुरक्षाखाली सुखरूप होतो. काही झालं तरी दादा आहे हा आपल्याला विश्वास होता सगळ्यांनाच.
आणि मीही त्याच विश्वासावर मला संसार करत होते. मला कधी वाटलं नाही की मला राजकारणात यावं लागेल. पण नियती आपल्याला कोणाचंच ऐकत नाही. जे घडायचं ते घडतं. आणि आज मी तुमच्या सगळ्यांसमोर उभी आहे. मोठे शिवधनुष्य उचललेलं आहे, पण तुमची साथ आणि तुमचा पाठिंबा त्याच्याशिवाय मी काहीच करू शकणार नाही. ज्या प्रकारे तुम्ही आदरणीय दादांच्या पाठीशी कायम कायम खंबीरपणे उभे राहिला, तसाच पाठिंबा आणि विश्वास तुम्ही द्याल अशी मला खात्री आहे. बारामतीकरांचा अनेक विक्रम करण्यामध्ये पाहिजे आहे. दादांचेच विक्रम तुम्ही पुन्हा पुन्हा मोडलेत आणि पुन्हा अत्यंत मोठं मताने त्यांना निवडून दिलं तुम्ही दरवेळेस. त्यामुळे खरं तर ही वेळच यायला नाही पाहिजे की कुणी मला मत मागायला जावं. पण प्रोसिजर असते, निवडणूक लागलेली आहे, ज्या गोष्टी आहेत त्या आहेतच. त्यामुळे आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे की तुम्हाला काय करायचंय, कारण शेवटी जबाबदारी तुमची आहे आणि ती तुमची जबाबदारी नेहमीप्रमाणेच नक्की चोख पाडाल अशी मला खात्री आहे. आपण सगळेजण आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आलोय. 2-4 दिवसच राहिलेले आहेत. 21 तारखेला आपली सांगता सभा आहे शारदा पांढर येथे 2 वाजता. आपण सगळ्यांनी जमेल तसं तिथे त्याही वेळेस हजर व्हावं अशी मी आपल्याला विनंती करते. आणि 23 तारखेला आपल्याला सगळ्याला जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं ही विनंती करते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे एकही मत वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे. याही वेळेस आपण एखादा विक्रम कराल, कारण सगळं 12 महिने ठरवलं ते काही होऊ शकतं ते तुम्ही दाखवून दिले अनेक वेळा. त्यामुळे अशाच प्रकारचा विक्रम तुम्ही कराल अशी खात्री बाळगते. परत एकदा आपण सगळ्यांनी या मेळाव्यासाठी हजर राहिला, स्वतःहून सगळ्यांनी माझ्यासाठी ते आला. तुमचा पाठिंबा हीच माझी खरी शक्ती असणार आहे. त्यामुळे इथून पुढे तुमच्या पाठिंब्यावरच माझं जे काय असेल पाऊल ते पडणार आहे. त्यामुळे तुम्ही द्याल अशी खात्री बाळगते आणि सगळे आल्याबद्दल परत एकदा आभार मानते आणि थांबते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.